नमस्कार मित्रहो, शुभ सकाळ. आज दिनांक 29 जानेवारी 2026. आता वाजले सकाळचे 11. गुरुवार दिवस आहे आजचा. आपण आलो मित्रहो गुरुवंदन सोसायटी भोसा रोड यवतमाळ येथील आई तुळजाभवानी मंदिरात आलो आपण. पाहून घ्या तुम्ही. खूप दिवसापासून इच्छा होती इथे आपण शूटिंग काढावं म्हणून. आज योग आला तर चला मग आता जाऊ आपण दर्शनाला. मंदिर फार मोठं आणि छान सुंदर बांधलेलं आहे मित्रो. दाखवतो मी तुम्हाला. चला मग. जितू भाऊ आपली वाट पाहून थकले असतील. हे बघा मित्रो, इकडून मंदिर असं दिसते. हे बघा, छान मंदिर आहे. आणि आता हे नवीन झालेलं दिसते मला. हे प्रॉपर सूरजनगरमध्ये आहे मित्र. हो, सूरजनगर यवतमाळ. बघा मित्र, सुंदर एरिया परिसर आहे हा. आणि वातावरण किती छान आहे बघा. सकाळचं वातावरण आहे. मंदिर पण छान आहे. हे वडाचं झाड आहे. सुंदर वडाचं झाड आहे. इकडे बा बोर वगैरे केलेली आहे. छान आहे. पा बोर आहे इथे. बोर पण आहे. पाण्याच्या दृष्टिकोनातून छान. वयोवृद्ध लोक संध्याकाळची येऊन बसतात. बाकडे वगैरे छान आहे इथे. आणि मुलांना खेळण्याचे साधन पण आहे इथे, साहित्य. एरिया छान आहे. बांधकाम मस्त आहे. CCTV कॅमेरे पण आहे या मंदिराला. नाही. हे बघा, आई तुळजाभवानी. मित्र, माझ्या तरी निदर्शनात असं नाही आहे की इथे जवळपास कुठं तुळजाभवानीचं मंदिर आहे बा म्हणून. आपल्याला तुळजापूरला जावं लागत होतं. पण आता इथे सूरजनगरमध्ये मला त्या दिवशी इथे यवतमाळमध्येच आपल्या जितूभाऊ भेटले. त्यांनी सांगितलं होतं मला की सूरजनगरमध्ये तुळजाभवानीचं मंदिर आहे म्हणून. त्यामुळं आज मी इथे आलो शूटिंगसाठी. सुंदर मंदिर आहे मित्र. मार्च महिन्यात झालेलं आहे. हां. हे आमचे जितूभाऊ फार धार्मिक. मी खूप दिवसापासून यांच्या मागं लागलो होतो. शूटिंग करायची. आज त्यांचं सगळे कामं बाजूला ठेवून माझ्यासाठी थांबले ते. धन्यवाद जितूभाऊ. आणि आभारी आहोत तुमचे.
मित्र हो, हे आई तुळजाभवानीची स्थापना जे झाले आहे मंदिर वगैरे, हे मार्च 2022मध्ये स्थापना झालेली आहे. याला आणि छोटंसं छान मंदिर आहे आणि सुंदर आहे. म्हणजे सगळ्या सुविधा आहे इथे. लोक इंटरेस्टेड आहे. छान मंदिर बांधलेलं आहे इथे. लोक इंटरेस्टेड आहे. छान कार्यक्रम पण होतात इथे. आणि या मंदिराचे अध्यक्ष कोण आणि सचिव अध्यक्ष गजूभाऊ राऊत आहे आणि उपाध्यक्ष आहे अनिलभाऊ राऊत. सचिव जितेंद्र मुनोत आहेत. छान धार्मिक लोक आहे. त्याच्यामुळेच बघा किती स्वच्छ मंदिर आहे. साफसुथरं आहे बिलकुल. हे बघा हे पण आहे, शंख पण आहे इथे. बघा शंख, मोठा शंख आहे छान. आणि हे आपले बाप्पा बघा किती छान मूर्ती आहे. ही महादेवाची पिंड अखंड गळती आहे मित्र हो, महादेवाच्या पिंडीवर. आणि हा बघा छोटासा नंदी आहे छान. मला मागचा परिसर दाखवतो मी. स्वच्छ मंदिर आहे. हे बघा हे बोरचं हे आहे, चालू बंद. बोराचं झाड पण आहे सुंदर इथे. परिसर छान आहे मित्र हो. मी पहिल्यांदा आलो इथे. परिसर खूप मोठा आहे मित्र हो. आणि आई तुळजाभवानीचं दर्शन झालं आपलं छान. मस्त मंदिर आहे, सुंदर आहे. हां हां, हे चालले जितू भाऊ, अर्जंट काम आहे म्हणजे त्यांना. ते चालले. आपण थांबू आता थोडीशी. इथं परिसरातली शूटिंग घेऊन घेऊ आपण छान आरामशीर. त्यांनी परमिशन दिली आहे आपल्याला. आपण परवानगीशिवाय कुठलंच काम करत नाही. आणि हे जे बांधकाम वगैरे हे जे झालेलं आहे, हे सगळं जितेंद्र भाऊ मुनोत जे आहे त्यांच्या पुढाकाराने झालं. आणि त्यांचे जे सदस्यगण आहे सगळे इंटरेस्टेड आहे, त्याच्यामुळं हे झालेलं आहे. मस्त स्वच्छ मंदिर आहे. मी इतकं स्वच्छ मंदिर पाहिलंच नाही. खूपच स्वच्छ आहे. असं वाटतं की मार्बलचंच आहे का काय. बघा मित्र हो, आता इथं स्वच्छता वगैरे चालू आहे, बांधकामही चालू आहे. आणि हे इथे सभामंडपाचं करणार आहे भविष्यामध्ये. सभामंडप म्हणजे छोटे मोठे कार्यक्रम वगैरे, विधी वगैरे काही राहिले तर झाले पाहिजे. छान त्यांची संकल्पना आहे. जागा मोठी आहे त्यांच्याजवळ.
आणि असा परिसर कसा असा मस्त विरळीत आहे, विरळ आहे, छान असा एकदम कंजेस्टेड परिसर नाही आहे हा, छान विरळ आहे. त्याच्यामुळं मस्त वाटतं हे मंदिर. सायंकाळी एखाद्या वेळेस येऊन मी सायंकाळचं तुम्हाला इथचं वातावरण दाखवील. नवरात्रामध्ये तर नक्कीच येईल मी शूटिंग इथे एक व्लॉग बनवासाठी. आजच सांगतो मी तुम्हाला, नवरात्रात इथं व्लॉग बनवील मी. हे मुलांना खेळायसाठी हे बघा छान आहे, घसरगुंडी आहे, हे साहित्य आहे खेळायचं. चला आता इथे लाईट वगैरे आहे, मर्क्युरी आहे बघा, किती मोठा लाईट आहे, छान. तुम्हाला मंदिराची मागील बाजू दाखवतो मी. तसं दाखवलं पण प्रदक्षिणेमध्ये तुम्हाला, पण मागून कसं दिसते बघू आपण मंदिर. मागे पण जागा पुष्कळ मित्र होई, छान मोकळी जागा आहे, छान. व्हिडिओ फार मोठा झाला मित्र. आता माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र हो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बोला. जय बाळूमामा.